तर ही जी तयारी आहे, हे दाणे ते बेसिकली आपल्या ओल्या तुरीचे, ओल्या तुरीच्या शेंगा ज्या मिळतात, शेंगा ज्याची आपण डाळ बनवतो वाळा, त्याचे हे दाणे आहेत. तर नागपूरल्याचं खास हे कढी गोळे बनतात. ही ताकाची कढी आहे. त्याच्यानंतर हे ओल्या तुरीचे दाणे आहेत, हिरवी मिरची, पातीचा काळा लसूण, त्याच्यानंतर कोथिंबीर, हळद, थोडीशी कणिक, मीठ आणि कच्चं तेल. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं, आणि साहित्याचे पण आपण 2 भाग केलेले आहेत. आणि ऍक्च्युली मी हे कधीच बनवत नव्हती. माझी मैत्रीण एक सीमा नघाटे म्हणून आमच्या मेजवानीतलीच आहे, तर तिने मला सांगितलं होते की अगं हे बनव, म्हणजे मी बनवते, आम्ही नेहमी हरभऱ्याच्या डाळीचे बनवतो. तर तिने सांगितलं आणि नंतर मग काय झालं हे तुम्ही नंतर तुम्हाला कळेलच आहे. कळलेलंच नाही, कळलेलंच आहे. यांनी जो काय प्रकार ट्राय केला होता ना, आणि त्याचा जे काय प्रयत्न करताना काय झालं होतं ते गुपित कळलेलं आहे आम्हाला. ते बघा जरा काय झालं होतं. एकदा आम्ही कढी गोळे बनवत होतो, तेव्हा गोळे न राहता ती गोळे पूर्ण कढीमध्ये मिक्स झाले आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना ती कढी म्हणूनच प्यावी लागली. सगळं आम्हाला कळलं, पण त्याच्यानंतर त्यांनी हार नाही मानली आणि त्यांनी अशी जिद्द पकडली की एकदा बिघडलं म्हणून काय झालं, खरंच मी पास होऊनच दाखवीन असं म्हणून त्यांनी त्यात पास झाल्या, सगळ्यांची वाहवा मिळवली आणि आता खास तुमच्यासाठी ते प्रेझेंट पण करतात. हा पोर्शन पूर्ण मिक्सर मध्ये काढायचा आहे. ओके. पण मग तुम्ही हिरवा लसूण हा पण थोडासा तिखटसर असेलच ना? हलका. पण ह्याचं कम्प्लीट वेगळा असा फ्रेश चव येते जेव्हा तुम्ही ओला लसूण वापरता. जिथे कांद्याची पात असते तसंच ओल्या लसणीची पात पण आपल्याला मिळते. कोथिंबीर, ओल्या लसणीचं, आणि ना याच्यात आपल्याला हे थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला, कारण ते मिक्सरवर कोरडं करायचं आहे पाणी न घालता. अच्छा, ते फिरण्यासाठी. हे मिक्स करून मिक्सर मध्ये याला काढून फक्त कोथिंबीर, मीठ, हिरवी मिरची, ओल्या तुरीचे दाणे. ओके. तर हे आता भरड करून घेतो मिक्सर मध्ये आणि मग त्याच्यानंतर काय करतो, आपण जे भरड केली ती आलेली आहे. ही भरड घ्यायची आपल्याला आणि ह्याच्यात आपण पाणी नाही टाकलेलं ना, त्याच्यामुळे याच्यात आपण कणिक टाकायची थोडंसं बाइंडिंग साठी. याच्यात थोडंसं आपल्याला हळद टाकायची आहे आणि हे लक्षात ठेवायचं थोडंसं आपल्याला याच्यात कच्चं तेल टाकायचं आहे, कारण आपण कणिक टाकतोय ना तर ते गोळे असे कडक नको व्हायला असे, तर हे मऊ लागायला पाहिजे. आणि ह्याचं सगळं मिक्स करून छोटे पण हे गरम गरम भाताबरोबर खूप मस्त. तर आता हे गोळे करून घेतो मी, आणि कढी आपण ताकाची नेहमीची जशी करतो तशी कढी केलेली आहे. तर आता तयारी करूया ते मिक्सिंगची. आपण जे भरड काढली त्याचे हे असे सारे गोळे करून घेतले आणि आता ही आपली साधी ताकाची कढी आहे, नेहमीची ना, नेहमीची. तूप, जिरं, कढीपत्ता, हिंग वगैरे घालून हिरव्या मिरच्या फोडणी करायची. ताकाला अर्धा 1 चमचा डाळीचं पीठ लावायचं म्हणजे ते फाटत नाही ताक आणि त्याला दाटपणा पण येतो. तर अशी नेहमीची जी आपण ताकाची कढी करतो तर साखर मीठ थोडंसं घालून ती ही साधी कढी आहे. आणि ती महत्वाची जी गोष्ट आहे ती अशी आहे की हे उकळल्यानंतर त्याच्यात गोळे टाकायचे. नाही तर काय होतं दीपाली, नाही तर ती तुरीची कढी होते. तर प्लीज ही काळजी घ्या, ताकाची कढी उकळल्यानंतरच आपण हे जे तुरीचे छोटे छोटे हे गोळे बनवले ते सोडायचे. आणि हे लक्षात ठेवायचं की एकदा गोळे टाकल्यावर हलवायचं नाहीये. पण मग ते साधारणतः जेव्हा आपल्याला सर्व करायचं असेल तेव्हाच टाकलेले बरे ना? नाही, पण ते शिजायला लागेल ना, नाही तर कच्चं लागेल ना ते. अच्छा, म्हणजे शिजायला वेळ लागतो त्याला. ओके. आता हे हलवायचं नाही, ही आणखीन एक महत्वाची टीप बाजूला लिहून ठेवा. शांतपणे त्याला होऊन द्यायचंय. ओके, आता गॅस बारीक करते, कढी उतू जायची. तर हे आता मंद गॅसवरती आम्ही करून घेतो व्यवस्थित. आमचं हे सक्सेसफुल झालेलं आहे, तुम्ही बघताय. अजिबात आम्ही ते गोळे तुटायला दिलेले नाही आहेत, तर मार्क मिळालेले आहेत, फुल मार्क्स. आता खाल्ल्यावर जास्ती ते मग त्याचं तुम्हाला खास एक बक्षीस पण देऊ आम्ही. अच्छा, हे सक्सेसफुल झाल्याचं. तर ह्याचं आता साहित्य कृती घ्या लिहून पटकन. तुरीच्या दाण्यांचे कढी गोळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
1 वाटी ताक, बेसन, ओला लसूण, तुरीचे ओले दाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, हिंग, मीठ, गव्हाचं पीठ, मोहरी, तेल आणि सुक्या लाल मिरच्या. कृती: तुरीचे दाणे, हिरवा लसूण, ओला लसूण, कोथिंबीर, 1 चमचा तेल आणि मीठ हे मिश्रण मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावं. एका बाउल मध्ये हे तुरीच्या दाण्यांचं वाटण, गव्हाचं पीठ, हळद आणि तेल घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करावेत. कढईमध्ये तूप, जिरं, कढीपत्ता, हिंग आणि जिऱ्याची फोडणी करून त्यामध्ये बेसन लावलेला ताक आणि मीठ घालून कढी उकळवून घ्यावी. उकळी आल्यावर त्यामध्ये तुरीच्या दाण्यांचे गोळे सोडावेत आणि वाफवून डिश सर्व्ह करावी.